श्रावण महिना सुरू झाला की व्रतवैकल्याचा महिना म्हणून या श्रावण महिन्याला ओळखलं जातं आणि त्यात श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यावर संपूर्ण देशभर हे भक्तीचं वातावरण पाहायला मिळतं। आज श्रावण महिन्यातला पहिलाच सोमवार आहे आणि या पहिल्याच सोमवारी मुंबई शहरातलं प्रसिद्ध असलेलं 12व्या शतकातलं जे बाबुलनाथ मंदिर आहे त्या मंदिरामध्ये भक्तांची रीग लागलेली पाहायला मिळत आहे। पहाटेपासूनच ही भक्तांची रीग लागलेली पाहायला मिळते। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर अनेक भक्त हे मुंबई शहरासह ठाणे, नवी मुंबईसह देशाच्या कानाकोपऱ्यातून या बाबुलनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात। आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। श्रावण महिन्याच्या 5ही सोमवारी आपल्याला अशीच या गाभाऱ्यामध्ये गर्दी पाहायला मिळणार आहे। जे भक्त आलेले आहेत ते बेल, फुलं आणि जल घेऊन आलेले आहेत। महादेवाची जी पिंड आहे त्या पिंडीवर हे जल अर्पण केलं जात आहे। सकाळी पहाटेपासूनच ही गर्दी आपल्याला अशीच पाहायला मिळत आहे। जवळपास आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त भक्तांनी या मंदिरात येऊन दर्शन घेतलेलं माहिती समोर आलेली आहे आणि आता जर आपण पाहिलं तर प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मंदिराचा हा जो रेखीव भाग आहे तो जर आपण पाहिला आणि मंदिराला सजावट देखील आकर्षण केलेली पाहायला मिळत आहे। फुलांची, झेंडूच्या फुलांची तोरणं लावलेली पाहायला मिळतात। अनेक भक्त इथे येत आहेत आणि या मंदिरात दर्शन घेत आहे। 12व्या शतकातलं हे मंदिर आहे, अगदी जुनं। मुंबई शहरामध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी प्रत्येक मंदिरामध्ये गर्दी होती शंकराच्या, मात्र बाबुलनाथ हे मंदिर अगदी जुनं असल्यामुळे, पुरातन काळातलं असल्यामुळे या मंदिरामध्ये प्रचंड भाविक भक्त आपल्याला पाहायला मिळतात। तरुणांसह अबला वृद्धांपर्यंत भक्त येतात आणि महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेताना पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून हे मंदिर प्रसिद्ध आहे, मात्र आजच्या पहिल्या सोमवारी देखील गाभाऱ्यामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते। 5ही सोमवारी अशी गर्दी असेल, मात्र आपण जर पाहिलं तर हे मंदिराचे जे ट्रस्टी आहेत त्यांची देखील इथे आपल्याला पाहायला मिळते। तसेच पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे। बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे, कारण मोठ्या प्रमाणावर या मंदिरामध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळते। कोणत्याही प्रकारचं भक्तांना दर्शन घेताना अडचण येऊ नये याची देखील खबरदारी घेतली जात आहे आणि मंदिराचा पूर्ण जो गाभारा आहे तो झेंडूच्या फुलांनी, विविध आकर्षक रोषणाईंनी सजवलेला पाहायला मिळत आहे आणि या मंदिरामध्ये भोलेनाथाचा गजर केला जात आहे। हर हर महादेव असा देखील गजर केला जात आहे। भक्तांमध्ये अगदी आनंदाचं वातावरण पाहायला मिळते आणि मुंबई शहरातलं हे जे बाबुलनाथ मंदिर आहे त्याचा संपूर्ण परिसर हा भक्तिमय झालेला पाहायला मिळतोय।